श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. कसे आहेत सगळे? मजेत ना? आज मी तुम्हाला साई चरित्रामधील तिसऱ्या अध्यायातील म्हणजेच ग्रंथ प्रयोजन व अनुज्ञापन यामध्ये लेखक हेमाडपंत यांनी रोहिला म्हणजेच पीर याची कथा सांगितली आहे. ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. लेखक हेमाडपंत असं म्हणतात की एके दिवशी एक रोहिला शिर्डीला आला आणि बरेच दिवस तिथे तो राहिला. त्याला बाबांच्या गुणांचा मोह पडू लागला आणि त्याला बाबांवर प्रेम झालं. शरीराने एखाद्या रेड्यासारखा लठ्ठ व स्वैरवर्तन करणारा कोणाला जुमानत नव्हता. अंगामध्ये पायघोळ कपनी घालायचा आणि मशिदीत राहायचा. दिवस असो की रात्र, मशिदीत असो किंवा चावडीत, मोठ्या आवाजाने व उल्हासाने जेव्हा मन होईल तेव्हा तो मोठ्याने कलम वाचत असे. साई महाराज शांतीचा पुतला होते, परंतु गावातले लोक त्याला कंटाळले होते. त्याची मध्यरात्री बडबड चाले, त्यामुळे गावातील लोकांच्या झोपेला अडथळा निर्माण होत असे. दिवसा उन्हातानात शेतात व रानात खपावे आणि रात्री झोप मिळत नाही म्हणून गावातील लोक अत्यंत त्रासलेले होते. बाबांना नसेल होत त्रास, परंतु गावातल्या लोकांना ती मोठी पीडा होती. कारण गावातल्या लोकांना रात्री सुखाची झोप मिळत नसे. त्यांना इकडे आड व तिकडे वीर असं झालं होतं. कुठवर धीर धरावा त्यांना काहीच समजत नव्हतं. रात्रंदिवस ही किरकिर. आता काय करावे याची त्यांना फिकीर पडली. रोहिला आधीच माथे फिरू, त्यात त्याला बाबांचे उत्तेजन, त्यामुळे रोहिला अधिक बेताल झाला, चढेल व टाठर झाला. लोकांना वाटेल तसा बोलू लागला. महिन्याबाहेर बेफाम उलटला व गावही त्याच्यावर फिरला. साईबाबांनी अत्यंत माया, शरणागताला पाठीशी घालणारी म्हणून गावची सर्व मंडळी गयावया करून विनवणी करण्यासाठी बाबांजवळ आली. परंतु बाबांनी लक्ष दिले नाही. ते उलट गावकऱ्यांना म्हणाले, रोहिल्याला सतावू नका, तो मला फार आवडतो. या रोहिल्याची बायको घरगुशी आहे, तिला याच्याजवळ नांदणे जमत नाही, म्हणून त्याला चुकून ती अवदसा माझ्याजवळ यायला तयार झाली आहे. त्या रांडेला पडतपोशी म्हणजेच पडद्याची किंवा बुरख्याची चाल माहिती नाही. तिने लाज लज्जा वेशीवर टांगली आहे. तिला बाहेर घालून दिली तर ती बलात्काराने घरात घुसते. ओरडणे थांबण्याची संधी पाहून ती दुर्बुद्धी रांड घरात घुसू पाहते, परंतु तो ओरडू लागला की ती खात्रीने पळून जाते व मला सुख समाधान लाभते. त्याच्या वाटेला कोणी जाऊ नका, त्याला मुक्त कंठे ओरडू द्या, त्याच्याशिवाय मला रात्र निघत नाही. त्याच्यामुळे मला मोठे सुख मिळते, त्याचे ओरडणे माझ्या फायद्याचे आहे. हा परोपकार करणारा रोहिला अत्यंत सुखदायक आहे. त्याला पाहिजे तसे ओरडू द्या, त्यातच माझे कल्याण आहे. नाहीतर ती दृष्ट रोहिली मला कष्ट देईल. ती स्वतःच जेव्हा थकेल तेव्हा स्वस्त बसेल आणि तुमचा कार्यभाग साधेल आणि ती रान मलाही झोमणार नाही. साई महाराजांनी असे म्हटल्यावर तिथे इलाजच खुंटला. बाबांच्या मनाला याचा गोंगाट वाटतच नाही. मग आम्हाला काय उपयोग? आधीच रोहिल्याला ओरडण्याची आवड, त्यात आता बोंबाबोंब करण्याची मोकलीक, घशाला कोरड पडेपर्यंत कलमे पडण्याचा तालतंत्र शिवायचा झपाट्या त्याने लावला. सर्व लोक आश्चर्य करू लागले की केवढे बाबा समाशील की ज्या ओरडण्याने डोके उठावे त्याने ते तल्लीन झाले. काय ती भयंकर ओरड, घशाला कोरड कशी पडत नाही. बाबांचा एक मात्र आग्रह, त्याला डरडावू नका. रोहिला हा दिसायला पीर होता, तरी त्याला बाबांबद्दल अत्यंत आदर होता. आपल्या धर्माप्रमाणे मोठ्या आनंदाने तो कलमे पडत असे. वाणी हळवार किंवा मोठी हा भक्तांच्या पोटी विचार नसतो. तो स्फूर्ती येईल त्याप्रमाणे उठल्या सुटल्या हरिनामाचा गजर करीत सुटतो. आपल्या स्वाभाविक घरघर आवाजाने अल्लाहो अकबर असा नामगजर रोहिला करत असे आणि सदा आनंदयुक्त मनाने कलमे पडत असे. ज्या व्यक्तीला हरिनामाचा कंटाळा आला त्याच्या विटाळाला बाबा भीत असत. ते म्हणत, ज्याला भजनाचा छंद आहे त्याला उगाच का हकलविता. जिथे माझे भक्त भजन करतात तिथे मी झोपही न घेता वास करत असतो. या भगवंताच्या वचनाची प्रचिती बाबांनी अशा प्रकारे दाखवली. ओले कोरडे मागून खाणाऱ्या नाहीतर उपाशी राहण्याला रोहिल्याला बाईल ती कुठली आणि ती बाबांपाशी जाईल कुठली. रोहिला कफलक, एक पैसाही त्याला महत्वाचा. त्याचे कसले लग्न व कुठली बायको. बाबा तर बालपणापासूनच ब्रह्मचारी. ही सगळी कथा काल्पनिकच. रोहिला घसापोट करी नका, परंतु कलमे ऐकून बाबांना संतोष होत होता. ते रात्रंदिवस ऐकत असत. झोप जणू त्यापुढे विषच होते. कुठे कलम्यांची उपदेशपूर्ण वाणी व कुठे गावकऱ्यांची गाराणी. गावकऱ्यांना ठिकाणावर आणण्यासाठी बाबांचं एक सोंग होतं. तर बाबा असं म्हणतात की ज्याची नामस्मरणावर प्रीती त्या रोहिल्याची संगत मला आवडते. हे आपले मत बाबांनी अनुभव सकट सगळ्यांना दाखवून दिलं. दृश्य, द्रष्टा व दर्शन हे सर्वच त्याला गाढ चैतन्याने भरलेले वाटते. तो मग ब्राह्मण असो की पठाण, त्याला दोघे एकसारखेच. तर मित्रांनो, आपल्याला गोष्टीमधून काय शिकायला मिळालं
बाबांना रोहिल्याची संगत का आवडत होती, बाबांना रोहिल्याच्या घरघर आवाजातील कलमं का आवडत होती, तर बाबांना यातून फक्त एकच सांगायचं होतं की लोकांची गारणी सांगण्यापेक्षा देवांचे भजन करा. भले ते रोहिल्याच्या कर्कश आवाजाप्रमाणे असलं तरी लोकांच्या गारणी सांगण्यापेक्षा चांगलं व भगवंताला आवडणारं असतं. म्हणून मित्रांनो, भगवंताचे नामस्मरण भजन करत चला, कारण ते कसंही असलं तरी ती भगवंताला आवडतच असतं आणि या काळात तरी त्याची गरज आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत किंवा मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. असेच चांगले चांगले बाबांचे प्रसंग मी तुमच्या पुढे घेऊन येत राहीन. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शेवटी जाता जाता सांगतो, बाबांनी सांगितलेलं एक वाक्य. बाबा असं म्हणतात की कथा करा सादर श्रवण, त्यावरी करा पूर्ण मनन, मननावरी निधी ध्यासन, समाधान पावाल. ओम साईराम.